नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 8 माझ्या आठवणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, नावे लिहा. त्यातील अ. लता मंगेशकर यांचे पहिले गुरु. उत्तर मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजेच त्यांचे बाबा. त्यातील आ दिला आहे लता मंगेशकर यांचे आवडते लेखक. उत्तर वि. स. खांडेकर व साने गुरुजी. पुढचा प्रश्न. कोल्हापूर येथील लता मंगेशकर यांचे शेजारी. उत्तर आहे बाबूराव पेंटर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, का ते सांगा. त्यातील अ. लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही कारण. उत्तर आहे वयाच्या जेमतेम 13व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील थोरली मुलगी या नात्यानं आई व धाकट्या भावंडांच्या सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ. बाबांनी वयाच्या 6व्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला कारण. उत्तर लता मंगेशकर यांचा सुरेल आवाज बाबांच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ध्यानात आला होता, म्हणून त्यांनी शास्त्रीय संगीताचे पाठ देण्यासाठी त्यांच्या हाती तंबोरा दिला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ई दिला आहे प्रश्न. लता मंगेशकर या कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या कारण. उत्तर आहे त्या प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आल्या होत्या, म्हणून त्या त्याच ठिकाणी म्हणजे कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, लता मंगेशकर यांच्या जीवनातील घटनांचा क्रम पाठाच्या अनुषंगाने सुसंगतपणे सांगा व लिहा. घटनांचा कालानुक्रम. शास्त्रीय संगीताची सुरुवात वय वर्ष 6. लता दिदींचा सुरेल आवाज लक्षात घेऊन त्यांचे बाबा यांनी वयाच्या 6व्या वर्षी त्यांच्या हाती तंबोरा दिला आणि शास्त्रीय संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. वडिलांचे निधन वय वर्ष 13. लता दिदी 13 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी. वडिलांच्या निधनानंतर नातेवाईक किंवा पैशांचे पाठबळ नसताना घरातील थोरली मुलगी असल्याने आई आणि 5 लहान भावंडांची जबाबदारी दिदींवर आली. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण होऊ शकले नाही. कोल्हापूरला आगमन व प्रफुल्ल कंपनीत काम. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि कामासाठी लता दिदी कोल्हापूरला आल्या व प्रफुल्ल चित्रपट कंपनीत रुजू होऊन तिथे स्थायिक झाल्या. वाचनाची आवड निर्माण होणे. प्रफुल्ल कंपनीत काम करत असताना मिळालेल्या रिकामा वेळेत त्यांना वाचनाचे प्रचंड वेड लागले. याच काळात वि. स. खांडेकर आणि साने गुरुजी हे त्यांचे आवडते लेखक बनले. विचार करा व सांगा. त्यातील अ. परिस्थितीमुळे मी शिकली नाही पण तुम्ही शिका असे लता मंगेशकर आपल्या भावंडांना का म्हणत. उत्तर आहे या प्रकारे. कोल्हापुरात असताना त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था वाटायची. शिक्षणाचे महत्त्व त्यांना जाणवत होते, परंतु पोरकेपणामुळे आपली भावंड अशिक्षित राहू नयेत हीच त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्या सतत सांगत होत्या, परिस्थितीमुळे मी शिकली नाही पण तुम्ही शिका. पुढचा प्रश्न आहे आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काय करायला हवे. उत्तर आहे या प्रकारे. आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सतत सराव म्हणजेच रियाज, मेहनत, चिकाटी आणि त्या विषयातील सखोल ज्ञान मिळवण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे कोण ते लिहा. जसे कविता लिहिणारे कवी, तसेच वाद्य वाजवणारे वादक, गाणे म्हणणारे गायक, लेख लिहिणारे लेखक, गाणे लिहिणारे गीतकार, नाटक लिहिणारे नाटककार, बातमी लिहिणारे बातमीदार. पुढचा प्रश्न आहे या प्रकारे. व्याकरणामधील दुसरा प्रश्न आहे एका शब्दाचे 2 अर्थ लिहून वाक्य तयार करा. राग. राग म्हणजेच संताप. राजू चिखल खेळताना पाहून आईला खूप राग आला. आणि राग याचा दुसरा अर्थ आहे संगीतातील गाण्याचा एक प्रकार. मला भूप रागातील गाणी खूप आवडतात.
दुसरा आहे अभंग. भक्तिगीताचा हा प्रकार आहे. वाक्य आहे, मला संत तुकाराम महाराजांचे अभंग खूप आवडतात. आणि दुसरा अर्थ आहे न भंगणारे. संतांची देवावरील भक्ती ही कायमच अभंग राहील. पुढचा शब्द आहे वर, म्हणजे नवरा मुलगा. वराने वधूला माळ घातली. पुढचा अर्थ आहे आशीर्वाद. ऋषी मुनी आपल्या तपश्चर्येने देवांकडून वर मिळवत असे. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यातील अ, पोरका होणे म्हणजे निराधार होणे. अपघातात आपले आई वडील गमावल्यानंतर विजय पोरका झाला. दुसरा आहे हुरहुर वाटणे म्हणजे अस्वस्थ वाटणे. शाळेतून घरी यायला राजूला उशीर झाल्यामुळे आईला हुरहुर वाटत होती. पुढचा वाक्प्रचार आहे आस्था वाटणे म्हणजे प्रेम किंवा जिव्हाळा वाटणे. रस्त्यात छोटे कुत्र्याचे पिल्लू पाहून श्यामला त्याच्याविषयी आस्था वाटली. अशा प्रकारे आज आपण माझ्या आठवणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.